वटपौर्णिमेनिमित्त पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी वडाच्या झाडाची पूजा करून फेऱ्या मारण्याची परंपरा आहे। मात्र पंढरपुरातील 65 एकर मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी या परंपरेला वेगळा आयाम देत आगळा वेगळा उपक्रम राबवलाय। ग्रुपमधील पतींनी एकत्र येऊन वडाच्या झाडांभोवती 7 फेऱ्या मारत 7 जन्मी हीच पत्नी लाभो अशी प्रार्थना केली। पत्नी प्रति प्रेम, आदर आणि नात्यातील परस्पर विश्वास व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। या उपक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, तर अनेकांकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे। पती पत्नीचं नातं परस्पर सन्मान, विश्वास आणि प्रेमांवर आधारित असावं असा संदेश या उपक्रमातून देण्यात आलाय। नसरापूर येथील 3 वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सरकारी पक्षाचे सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसार आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेची माहिती दिली। ॲडव्होकेट मिसार यांनी या प्रकरणात वैज्ञानिक आणि फॉरेन्सिक पुरावे महत्त्वाचे ठरल्याचं सांगत न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवून कठोर शिक्षा सुनावल्याची माहिती दिली। तसेच या निकालामुळे गंभीर गुन्ह्यामध्ये प्रभावी तपास आणि जलद न्याय प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित झाल्याचं नमूद केले। दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी तपास पथक, सरकारी वकील, न्यायालय, फॉरेन्सिक तज्ज्ञ, साक्षीदार आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले। या प्रकरणात उत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलीस पथकांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। एक महत्त्वाचा विषय जेव्हा ही घटना घडली तेव्हा ती पौर्णिमा होती, आमच्या सरांनी सांगितलं। आज वटपौर्णिमा आहे, तर छोट्या सावित्रीला पोलिसांनी, ज्युडिशियरीने आणि प्रॉसिक्युशनने आणि सगळ्या समाजाच्या लोकांच्या वतीने एक जस्टिस मिळालेला आहे। एवढी छोटीशी अपेक्षा आणि ती आम्ही पूर्ण केली छोटीशी अपेक्षा। या केसमध्ये निश्चितपणे आम्ही सर्व मीडियाचे पण खूप आभारी आहोत की ह्या केसमध्ये प्रॉपर ज्युडिशियस आणि एक्झॅक्टली जे कोर्टात होतं हे मीडियानी समाजासमोर आणलेलं आहे। त्यामुळे मीडिया ट्रायल हा शब्द कुठेच वापरला गेला नाही। इवन जे कोर्टात होतंय त्या बाहेर काही मीडियानी कुठेही लोकांसमोर आणलं नाही। त्यामुळे आम्ही सर्व मीडियाचे पण खूप आभारी आहोत। हे बघा, ही केस सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर होती, मॅडम सांगतील। नागपूरचे नव्याने नियुक्त झालेले पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी शहरातील कायदा सुव्यवस्था राखणे हे आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचं स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलंय। पुराव्यावर आधारित आणि व्यावसायिक पोलिसिंगला प्राधान्य देत नागरिकांना विश्वासात घेऊन टीम वर्कच्या माध्यमातून काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे। तसेच गुन्हेगारांनी पोलिसांची भीती बाळगावी, सामान्य नागरिकांनी नाही असं सांगत पोलीस दल संविधानाच्या चौकटीत राहून काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। तर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामधील आपल्या सहभागाबाबतही त्यांनी स्पष्टीकरण देत आपण कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलं नसल्याचं म्हटलंय। दरम्यान नागपुरात सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर अंतर्गत विद्यार्थ्यांना अंमली पदार्थापासून दूर ठेवणं आणि महिलांच्या सुरक्षेला अधिक बळ देणं हेही प्रमुख उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। कायदा आणि सुव्यवस्था कशी राहिली पाहिजे, गुन्ह्याचं प्रतिबंध आणि नियंत्रण कशा पद्धतीनं असलं पाहिजे, कन्व्हिक्शन रेट कसा वाढला पाहिजे, महिला, लहान मुलं, वीकर सेक्शन्स ऑफ द सोसायटी, युवक यांच्या प्रश्नांना कसं प्राधान्य दिलं पाहिजे हे प्रकर्षानं आणि प्राथम्यानं पाहिलं जाईल। माननीय DGP सरांनी दिशा नावाचं एक प्रेझेंटेशन ऑनरेबल CM सरांना दिलेलं होतं आणि तेच प्रेझेंटेशन त्यांनी प्रत्येक युनिटमध्ये सर्वांना दाखवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं एक बर्ड चार्ट, एक टाईमलाईन ठरवून जनसामान्यांच्या सेवेसाठी पोलिसांनी कसं काम केलं पाहिजे या अनुषंगाने तो ब्लूप्रिंट दिलेला आहे। पण निश्चित अतिशय संयतपणे, जबाबदारीनं
प्रोफेशनल आणि कोअर पोलिसिंगला समोर ठेवून आणि सगळ्यात महत्त्वाचं नागरिकांच्या सहभागानं, प्रत्येक पोलीस हा गणवेशासह नागरिक आहे आणि प्रत्येक नागरिक हा गणवेशरहित पोलीस आहे. लोकांना बरोबर घेऊन काम करण्याचा आमचा सगळ्यांचा टीम म्हणून प्रयत्न राहील. स्मार्ट पोलिसिंगचं उद्दिष्ट ऑनरेबल PM सरांनी पूर्ण देशभरामध्ये दिलेलं आहे आणि स्मार्टचा फुल फॉर्म त्यांनी जो दिलेला आहे, स्ट्रिक्ट आणि सेन्सिटिव्ह, S, M मॉडर्न अँड मोबाईल, A अलर्ट अँड अटेंटिव्ह, R रिस्पॉन्सिबल अँड रिस्पॉन्सिव्ह आणि T ट्रेन्ड अँड टेक्नो सॅव्ही या अनुषंगानं काही उद्दिष्ट दिलेली आहेत. ती हळूहळू वास्तवात उतरण्यासाठी सगळं पोलीस दल काम करत आहे. सगळ्यात महत्त्वाचं आमच्या खांद्यावर जे IPS लिहिलेलं आहे, ब्रिटिश काळात फक्त IP सर्व्हिस होती आणि स्वातंत्र्यानंतर आपण IPSमध्ये त्याचं पण परिवर्तन झालं. त्यातलं S स्टँड्स फॉर सर्व्हिस. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची सेवा करणं, घाबरायचं असेल तर फक्त गुन्हेगारांनीच पोलिसांना घाबरावं. बाकी सर्वसामान्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र तत्पर आणि कार्यरत पूर्वीही होतो आणि आत्ताही आणि यापुढेही राहू. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात मुंबई नाशिक महामार्ग अंतर्गत कोठेघर गावाजवळ चालत्या मालवाहू टेम्पोवरून लोखंडी पत्रे अचानक रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. हा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही क्षणाच्या फरकाने मोठी घटना टळल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे मालाची योग्य प्रकारे बांधणी न करता वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाचा निष्काळजीपणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय. संबंधित व्हायरल व्हिडिओची पडताळणी आणि पुढील कार्यवाहीबाबत संबंधित यंत्रणा माहिती घेत असल्याचं समजतंय. आजच्या स्पेशल बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.